इंटिग्रेशनमध्ये 1/sin ही टर्म आहे आणि ऑप्शन्स जे दिलेले आहेत ते या प्रकारे आहेत. आता हिंट मिळेल का बघा ऑप्शन्सवरून काही. येस ऑप्शन्सवरून टॅन आणि कॉटच्या फॉर्ममध्ये ऑप्शन्स आहेत आणि 1/sin म्हणजे कोसेक असतो. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स येतो. म्हणजे आपल्याला कॉटमध्ये ही टर्म कन्वर्ट होऊ शकते. काय करता येऊ शकतं यामध्ये त्या रूटमधून जर आपण साइन एक्स कॉमन घेतला पण तिथे कॉट तयार व्हायला पाहिजे आणि तो होऊ शकतो. वाटल्यास आधी काय करा त्या रूटमध्ये साइन एक्सनी मल्टिप्लाय डिवाइड करा. दॅट विल बी कन्व्हिनियंट. रूटच्या मध्येच साइन एक्सनी मल्टिप्लाय डिवाइड केलं तर टर्म होईल साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स अपॉन साइन एक्स. बरोबर आहे. आणि मग साइन एक्स कॉमन घ्या. लक्षात येतं स्टेप काय ते. रूटच्या मध्ये साइन एक्सनी मल्टिप्लाय डिवाइड केलं तर कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट एक्स होईल आणि साइन स्क्वेअर एक्स येईल रूटमध्ये. तो रूटमधून जर साइन स्क्वेअर एक्स बाहेर घेतला तर बाहेर आल्यानंतर तो साइन आणि बाहेरचा साइन तो होणार साइन स्क्वेअर एक्स. बरोबर. आता त्या 1/sin स्क्वेअर एक्सला कोसेक स्क्वेअर एक्स लिहिता येईल आणि कॉट एक्स इक्वल टू टी सबस्टिट्यूट करता येईल. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स अवेलेबल आहे. या फॉर्ममध्ये ही टर्म कन्वर्ट होईल आणि आता कॉट एक्स इक्वल टू टी सबस्टिट्यूट करा. कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्सची किंमत मायनस डी टी येणार. किंवा आपण हा पण रूल वापरू शकतो. रूटमधल्या टर्मचा जर डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल तर डायरेक्ट इंटिग्रेशन टू रूट एफ ऑफ एक्स लिहिता येतं आपल्याला. आता रूटमध्ये आहे कॉट एक्स. रूटमध्ये आहे कॉट एक्स आणि कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. फक्त मायनस ॲडजस्ट करायचं आहे म्हणजे डायरेक्ट आन्सर आपण मायनस टू रूट कॉट एक्स म्हणजेच थर्ड ऑप्शन हे सांगू शकतो. बरोबर आहे. एफ डॅश एक्स अपॉन रूट एफ ऑफ एक्स हा जर रूल आपण वापरला तर यात टू रूट एफ ऑफ एक्स म्हणजेच मायनस टू रूट कॉट एक्स.
ऑप्शन 3 इज करेक्ट. ओके. येस. सेकंड स्टेपमध्ये त्या रूटच्या मध्ये जो साइन एक्स इंटू कॉस एक्स आहे तिथे साइन एक्सनी मल्टिप्लाय आणि डिव्हाइड केलं रूटच्या मध्येच आतमध्येच मल्टिप्लाय डिव्हाइड करायचं. मग कॉस एक्स अपॉन साइन एक्स म्हणजे कॉट एक्स होणार आणि तो जो साइन स्क्वेअर एक्स झालाय तो रूटच्या बाहेर आला की साइन होणार. तो साइन आणि बाहेरचा एक साइन स्क्वेअर होणार. ओके. ओके झालाय. Yes, sir. Now next one is वन प्लस log x bracket raised to 9 by bracket raised to n divided by x. How to solve this? ऑप्शन्स दिलेले आहेत या फॉर्ममध्ये. सिंपल आहे. सॉल्व करा पटकन. सांगा काय सबस्टिट्यूशन करावं लागेल आणि कसं सॉल्व करावं लागेल. Log x 1 plus log x equal to t. 1 plus log x equal to t. वन प्लस लॉग एक्स इक्वल टू जर टी टाकला तर 1चा डेरिव्हेटिव्ह तर 0, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स अवेलेबल आहे. 1 अपॉन एक्स इंटू डी एक्स इक्वल टू डी टी म्हणजेच टी रेस टू एन इंटू डी टी, टी रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 आणि टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 1 प्लस लॉग एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी ऑप्शन बी सेकंड ऑप्शन इज करेक्ट. ओके. झालंय. Yes, sir. त्यानंतर नेक्स्ट आहे तो
sec of tan x into sec square x. Sec of tan x into sec square x. Options are like this. Yes. How can we solve this? कुठलं फंक्शन आहे, कुणाचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे, होऊ शकतो? सॉल्व करणार. केलिंगचा फॉर्म्युला आहे. Yes. How we can solve this example? फंक्शन कुठला अवेलेबल आहे, डेरिव्हेटिव्ह कुठला, ऑप्शन ए. काय करावं लागेल, सॉल्व कसं करावं लागेल, सबस्टिट्यूशन काय करावं लागेल. tan x इज इक्वल टू टी, पुढं सेक स्क्वेअर एक्स दिसतोय ना त्यात. हो सर. मग ज्याचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल असतो त्याला आपण सबस्टिट्यूट केलं. tan x चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स दिसतोय त्यात पुढे. फॉर्म्युले, ऑब्झर्वेशन्स अँड वर्किंग. नाही अवेलेबल. tan x इज इक्वल टू जर टी टाकला, डिफरन्शिएट केले तर tan x चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स टी एक्स तो अवेलेबल आहे डायरेक्ट. इंटिग्रेशनची टर्म होणार सेक टी इंटू डी टी. सेक टी म्हणजे सेक एक्स आणि सेक एक्सचं इंटिग्रेशन ब्रॅकेट tan x by 2 plus pi by 4 plus t. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स log of tan pi by 4 plus x by 2. sec x चा इंटिग्रेशन log of tan pi by 4 plus x by 2 आणि log of tan pi by 4 plus x by 2 x च्या म्हणजे t च्या जागी फक्त
tan x येणार, म्हणजेच आन्सर होईल ए फर्स्ट. ओके. Got this? Yes, sir. Next one. E raised to x into 1 plus x upon cos square x e raised to x. Options are tan x e raised to x, sec square e x raised to x, cos x e raised to x, cot x e raised to x. The first काय करायला लागेल यामध्ये? x e raised to x into t. x e raised to x is equal to t. त्या x e raised to x ला जर डिफरन्शिएट केलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल x प्लस 1 इंटू ई रेस टू एक्स. यू इंटू विचार रूलनुसार डेरिव्हेटिव्ह घेतला आणि ई रेस टू एक्स कॉमन घेतला. जी टर्म न्यूमरेटरला अवेलेबल आहे डायरेक्ट, म्हणजे इंटिग्रेशन येणार 1 अपॉन कॉस स्क्वेअर टी दॅट इज इक्वल टू सेक स्क्वेअर टी, आणि सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन, आणि टीची व्हॅल्यू शेवटी सबस्टिट्यूट केली tan x e raised to x. झालेलं आहे असं एक एक्झाम्पल सेम प्रिव्हियस क्वेश्चन बँकमध्ये. त्याही वेळी सांगितलं होतं की असे दोन प्रॉब्लेम आहेत, एकामध्ये कॉस स्क्वेअर एक्स ई रेस टू एक्स आहे, एकामध्ये साइन स्क्वेअर एक्स ई रेस टू एक्स आहे. ओके. नेक्स्ट ऑप्शन इज फर्स्ट. इंटीग्रल रूट tan x अपॉन sin 2x. रूट tan x अपॉन sin 2x. How to solve this now? ऑप्शंस दिलेले आहेत. टू रूट tan x प्लस सी, रूट 1/2 tan x, 1/2 रूट tan x,
and then root tan x. Yes, how can we solve this? एक तर कन्फर्म आहे की आपल्या सगळ्या टर्म tan x च्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायच्या आहेत. सबस्टिट्यूशन पण tan x इक्वल टू t असणार आहे. काय करता येऊ शकतं? How can we solve this? आत्ताच जो एक रूट चा क्वेश्चन होता कॉटच्या फॉर्म मधला, त्याच प्रकारचं आहे. रूट मध्ये sin x इंटू cos x होतं. इथे डिनॉमिनेटरला sin 2x आहे. sin 2x ला 2 sin x इंटू cos x लिहिता येईल. sin 2x ला 2 sin x इंटू cos x. आता आपल्याला tan मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर डिनॉमिनेटरला cos x नी मल्टिप्लाय डिवाइड करा. डिनॉमिनेटरला cos x नी मल्टिप्लाय डिवाइड केलं तर cos x इंटू cos x cos स्क्वेअर x होईल आणि sin x अपॉन cos x tan x होईल. बघा, मल्टिप्लाय डिवाइड करून बघा, लिहा ती स्टेप. डिनॉमिनेटरला cos x नी मल्टिप्लाय डिवाइड केलं 2 sin x अपॉन cos x मल्टिप्लाइड बाय cos x. ओके, cos x नी मल्टिप्लाय डिवाइड केलं तर टर्म येईल 2 cos स्क्वेअर x इंटू tan x. आणि आता त्या cos स्क्वेअरला, तो डिनॉमिनेटरला आहे, 1 अपॉन cos स्क्वेअर x लाच आपण sec स्क्वेअर x लिहू शकतो. 1 अपॉन cos स्क्वेअर x लाच sec स्क्वेअर x लिहू शकतो. आणि मग जो रूट tan x अपॉन tan x आहे, रूट tan x अपॉन tan x, रूट x अपॉन x असेल तर एक रूटची टर्म कॅन्सल करता येते. बरोबर आहे. रूट tan x अपॉन tan x रेस टू 1/2 लिहू शकतो किंवा डिनॉमिनेटरच्या tan x ला रूट tan x इंटू रूट tan x लिहा. एक रूट tan x शिल्लक राहील आणि मग tan x इक्वल टू t सबस्टिट्यूट केला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x dx आहे. किंवा डायरेक्ट फॉर्म्युलाच आपल्याकडे आहे f डॅश x अपॉन रूट f ऑफ x चा. f डॅश x अपॉन रूट f ऑफ x चा फॉर्म्युला 2 रूट f ऑफ x. बरोबर. मग 2 रूट tan x लिहिलं तर 2 कॅन्सल होऊन जाईल, 1/2 आणि 2. सो आन्सर इज डी लास्ट रूट tan x.